मंडळी नमस्कार. मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. बिग बॉस मराठीचं यंदाचं सीझन चांगलंच गाजलं आणि या सीझनमध्ये सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे या खऱ्या माणसाने आणि तो म्हणजे सूरज चव्हाण. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षक त्याला पसंत करत होते आणि त्यामुळेच तो आता बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनचा विजेता बनलाय आणि अर्थात हा रियालिटी शो आहे. रिअल राहणं आणि तो कायम या घरामध्ये खरा दिसला. तो सूरज. सूरज खूप खूप स्वागत आणि कॉंग्रॅच्युलेशन. काय कमाल ट्रॉफी आहे रे. जेव्हा ती ट्रॉफी हातात आली तुझ्या, काय वाटत होतं मनातून? सगळं फ्लॅशबॅक होतं? मी त्या टायमिंगला खरंच मी भिलो नव्हतो. कारण मला माहितीच होतं बिग बॉसची ट्रॉफी माझ्या हातात येणार आणि आली ती. आणि सगळे तुझे घरचे पण खुश होते तिकडे आणि जे बिग बॉसचे जे सदस्य होते ना, ते पण एक कुटुंब झालं होतं ना, ते पण खुश होते. बहिणी बहिणी लढल्या, चुलत भाऊ लढला, भाचा लढला, आत्या लढली, आत्याची मुलगी लढली वहिनी. परत अख्खीच तिकुलच्या आलती ना, ती इमोशन म्हणजे डोळ्यातनीच पाणी आलत त्यांनी. म्हणजे ती हात असं रितेश भाऊ असं हात नव्हतं करत, असं 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 सूरज भाव जिंकला. मग ती त्यांना बहिणींना ह्यांना आलं आनंद झाला की असं ना भाव जिंकल्यावर कस. हं. पण तुला काय आतून वाटत होतं की मला नाही, जेव्हा मी जिंकणार स्टेजवर नव्हतो. अभिजित सावंत आणि तू उभा होतास भाऊंसोबत, रितेश भाऊंसोबत? मी बिग बॉसच्या घरात काय म्हणलेलं, आबी दादा तुला मी तिथपर्यंत घेऊन जाणार, पण बिग बॉसची ट्रॉफी मीच जिंकणार. कुठं? तिथं स्टेजवर घेऊन जाणार तुला, तू माझ्या बरोबर येणार ही मला माहिती. आणि तसाच शब्द झाला. आणि निक्की घराच्या बाहेर जाणार, ते बी तसाच शब्द झाला. म्हणजे आम्ही असं फिरत नव्हतो ते गोल. हा, गोल ही झालत ना ते काय लावून असं ती चकल लुम काय काय ती खोलची बनवलेली, ती गाणला खोलची बनवलेली शेवट. तर फिरवायचं होतं ती काय हिरोईन आलती काय तिचं आलिया भट. हा तवा आलती ती. तेव्हा असं त्यांनी सांगितलं की फिरवा, रितेश सर म्हणलं की ती फिरवा. तेव्हा मी काहीच गेलो नव्हतो. मी सांगितलेलं की माझ्या फॅन लोकांचा माझ्यावर लय विश्वास आहे आणि त्यांचा विश्वास मी ही राखणार म्हणजे राखणार आणि त्यांचं प्रेम आहे मी जिंकणार. तुला आधीपासूनच वाटत होतं आणि जेव्हा घरामध्ये जी ट्रॉफी दाखवली होती बघ पहिल्यांदा, ट्रॉफी घेऊन आले होते, तेव्हा तू ट्रॉफीला पण बोलला होतास की तू माझीच आहे म्हणून. तू माझी जान आहे, पिल्लोय तू माझी, मी तुला नेहणार म्हणजे नेहणार. पाया पडलं मी, कोणी पाया तिथं पडलं नाही इतक्या तिच्या, पण मी पडलो की तुला नेहणार म्हणजे नेहणार. पण आम्ही बघत होतो की सूरज टास्क असेल, सगळ्यांशी बोलणं असेल, पॅडी दादासोबतची मैत्री असेल किंवा वर्षाताईंना आई म्हणणं असेल, हे नाही, सगळं खरंच. ताईनी ती खरंच माझ्या जेवणात ना माझी दुसरी आईच आहे. कारण का माहिती का, इतकी काळजी घेतली ना त्यांनी, मला दमाया आधी. आणि त्यांच्या बी एका त्यांनी मानलेल्या मुली का त्यांची स्वतःच्या मुलींची बी काळजी घेतात ती. आणि त्यांच्याकडे मानलंय क्यूट क्यूट, त्यांची बी लय काळजी घेतात. परत त्यांच्याकडे आणि त्यांनी माझी इतकी काळजी घेतली ना, काय म्हणजे त्यांना सलाम आहे मला. सलाम म्हणजे खरंच सलाम. पॅडी दादा. पॅडी दादा बी भाव मोठा असल्यागत माझ्या बापासारखं माझ्या आप्पासारखंच त्यांनी काळजी घेतली. लय जीव लावला त्यांनी लय. ती कधीच विसरणार नाही. ताईला लगेच मी म्हणलं, ताई तुम्ही आल्या मला लय बरं वाटलं. परत घरात आलत्या ना, घरात हो, पडलो. सगळे हा, आले होते. मला नव्हतं वाटलं की ताई बाहेर जाते. हम्म. म्हणजे त्या टायमिंगला मी म्हणलेलं ताई तुम्ही राहता, पण ते आता काय. पण तू तर बाहेर जेव्हा ट्रॉफी घेऊन आलास तेव्हा सगळेच, ताई असेल, पॅडी दादा असतील, सगळेच खुश झाले. अहो अख्खी माझी घरातली टीम बिग बॉसच्या हम्म. इतकी खुश झाले ना, इतकी लय आनंदात होती ना, असायला लागलेली. मला उचलून घेतलं वैभवनी. तर हम्म. वैभव म्हणलेले आपली इकडे ट्रॉफी जायला पाहिजे. हा. आणि पण आम्ही तो सारखा म्हणायचा की आपल्या इकडेच गेली पाहिजे ना, आपल्या इकडे गेली. मी म्हणलं भिऊ नको बाबा, आपल्या इकडेच ही ट्रॉफी. पण मला असं वाटतं की ज्यावेळी टास्क होते ना वेगवेगळे, टास्कच्या दरम्यान मध्ये जेव्हा तू अरबाज सोबत भिडला होतास बघ, तेव्हा रितेश भाऊंनी पण कौतुक केलं होतं की शेर अकेला आता है मी वगैरे. म्हणलं ना, शेरा अकेला आता आहे, ते जबर आता आहे. पण जबल हलवून टाकलेलं त्यांना. असे भेट होते ना ते. मी हो का मुलींची काळजी घेतो आणि मला असं त्यांच्यापाशी जायचं म्हणलं ना, मी लांबच थांबतो. म्हणजे त्यांना काय लागलं नाही पाहिजे ना. आता जान्हवीचा ना आमचा ती Task काय झाला. कुठला टास्क झाला ती होता लगोरीचा लगोरीचा टास्क.
त्या टायमिंगला बी मी काय म्हणलं, तुला हात नाही लावा. आणि माग चाललेलं, कारण मुलींचं म्हणलं ना मला ते नको वाटत. पण तिथं तर खेळायचंय ना मेन. मुलगा असताना त्याचा घामच काढला, कुठला बी असू दे, मग वारबाद असू नाही तर वैभव असू नाही तर ते संग्राम असू, त्यांचा घामच काढला. पण ती मुलगी यायची म्हणलं ना, जपून खेळलं. तू जपून खेळलास ते आम्ही काळजी बघितलं, ते दिसलं आम्हाला. पण जेव्हा तू बिग बॉस मध्ये येण्याआधी नाही जेव्हा तर जातच नव्हतो, म्हणजे खेळायलाच जात नव्हतं, नको म्हणलं. हम्म. नंतर तिला मी माझं एक टेप माग टाकायचं तर हिकलं एक टाकायचं, तिला वाईट फसावलं. हम्म. नंतर तिला गोलचीच अरे वा. हे आणलं, हा. नंतर आणलं तिला स्वतःच्या मानाचं काळजी नाही का, तिने हितपर्यंत मांड- तिला म्हणतोय सॉरी, बाजूला कारवाई, हम्म. तरी ती तशीच करत होती. मान अशी ठेवलेली त्या लोगोलच्या खाली. हो. पण तू छान खेळलास तो टास्क, आणि टीम ज्या पद्धतीने जिंकली तुझ्या टास्क मुळे. पण जेव्हा आम्ही तू बिग बॉस मध्ये जाण्याआधी तुझे व्हिडिओ बघायचो ना मला रील आता मध्ये, ती सांग काम्या आम्हाला हे दिलत ना, हा. काय म्हणतात, आम्ही मालक होतो. हा, मला इतकं वाईट वाटलं ना की दुसऱ्यांना असं करायचं म्हणलं ना काम सांग. पाय दाबून घेणं वगैरे. हा, तिला वाईट वाटलं, कारण तसं कोणीच नाही केलं पाहिजे. कोणी बी होऊ द्या, हम्म. मालक कोणी बी होऊ द्या, पण त्यांनी काम केलीच पाहिजे. कसा बी असू द्या, त्यांनी काम केलीच पाहिजे. आमच्या इकडे इतकी शेतकरी आहेत, हम्म. कांद कापून बी देतात, भाजत्यात बी, परत गोण्या खांद्या उचलतात, गाडीत टाकतात, मग तिकडं वकालीला लावतात, नंतर मग कांदा तिकडे जातो. तू तसे काय काय काम करतोस तिकडे? मी आता तर मी अख्खीच काम करणार. मी आहे तसा ओरिजिनल आहे आणि हा. क्वालिटी तसंच वागणार. मी आधी शेणखत, कोंबर खत काम करायचो, हम्म. लांब लांब जायचो. भोर माहितीये, हम्म. हम्म. भोरला बी असला जोरात पाऊस, पाय घसलायचा, हम्म. त्याला फळे अशी लावलेली गाडी, एकदा तर आपटलेलं, लय लागलेलं, तरी ती काम केलं मी. आणि एकटाच गाडी भरायचो पाठपर्यंत, एकटाच. ती फल दिलं ना माझ्या देवांनी, माझ्या फॅन लोकांनी, मेहनतीचं फळ मिळालेलं आहे. हे फल दिलं ना, बिग बॉस ची ट्रॉफी जिंकून दिलं. म्हणजे कष्ट केल्याशिवाय, आणि ती काय म्हणतात ना, काय सांगा बरं आता जिद्द तुम्ही. असली हा, पाहिजे. जिद्द असले पाहिजे, हम्म. ती आहे आपली. नक्कीच. पण तुझे व्हिडिओ आम्ही बघायचो ना सूरज, तेव्हा आम्हाला वाटायचं का असा हा मुलगा. हा. पण तू बिग बॉस मध्ये आल्यावर वेगळाच, सगळेच म्हणत असतील, पॅडी दादा पण नाही, म्हटलं नाही, की लय जण म्हणतात. व्हिडिओ मध्ये फार वेगळा आहे. जेव्हा तो रील ऑन होतो तेव्हा सूरज वेगळा असतो, आणि बिग बॉसच्या घरामध्ये आम्ही खरा सूरज जो कसा आहे. बघितलं ना? भारी वाटलं ना. खूप छान वाटलं. ताई, माझा स्वभाव खरंच असा आहे, आणि घरी कधी या तुम्ही, मी असा सिंपल साधा आहे, असाच स्वभाव आहे माझा. मी अख्ख्यानं बरं चांगला आहे. माझ्या बरं किती वाईट असू द्या, किती माणसांनी असं करू दे, लागू दे, पण मी रडत बी असू द्या, नाही तर लागावलेला असला आणि त्याला शांत करून जवळ काढणारच. पण आता ही ट्रॉफी मिळालीये, बक्षीस मिळालंय, हे सगळं मिळाल्यानंतर सूरज बदलेल काय, कसं असणार आहे सूरजचं आयुष्य? बदलन म्हणजे त्याला समजून आता कसं वागायचं. हं. तो आता लय साधा होता ना, आता साधा नाही राहणार. साधा नाही कारण राहणार तू? साधा राहणार, हा. पण सरांनी काय सांगितलंय, बँक बॅलन्स समज, तसं म्हणतोय. हाय तसं राहणार मी, पण ती त्या बाबतीत साधा नको राहू. कुठल्या? लक्ष्मीच्या. बरोबर. नाही तर तुला फसावतात ना, ते फसावलं नाही पाहिजे म्हणते. सरांनी मला सांगितले, त्याबद्दल मी तसं साधा नाही राहणार. असं आहे, असं राहणार सर. पण तू, मला आणखी विचारायचं की तू घरात असताना जेव्हा आता टॉप 5 तुम्ही जेव्हा आले होते, तेव्हा वाटत होतं तेव्हा पण ट्रॉफी आपल्याकडेच येणार आहे? खरंच ताई, किती वेळा सांगू, मलाच वाटलेलं मी जिंकणार म्हणजे जिंकणार. जिद्द असते ना, ती पावर असते ना, ती जबर असते. आणि मी मानलेलंच, मी जिंकणार म्हणजे जिंकणार म्हणजे जिंकणार, आणि जिंकलो. तू ही तुझी सकारात्मकता तुला ट्रॉफी पर्यंत घेऊन गेली, आणि तुझ्या हाती ही ट्रॉफी आलेली आहे. पण रितेश भाऊ पण तुझं कौतुक करायचे, तो एक संवाद असायचा त्यांच्यासोबत स्टेजवर. नंतर तू फिनालेच्या दिवशी होतास, तर तेव्हा कसं वाटलं? त्यांनी काय तुला सेल्फी पण घेतला? आता आम्ही आतमध्ये भेटलो ना सर ना, आम्ही ते काय जेनेलिया वहिनी पण इकडे आल्या. इकडे, हा ताई, तेव्हा आम्ही भेटलो ना, तर मी काय केलं पहिलं माहितीये, सरांना ना मी पाया पडलं, नंतर गळ्यात पडलं. सरांना सोडलंच नव्हतं मी, म्हणजे आपला माणूस आहे ना.
त्यांनी मला लय शिकवलं. खरं मोठ्या भावासारखं आहे ते मला. लय शिकव. लय वहिनींच्या बी पाया पडलो, लय बरं वाटलं. वहिनी बी म्हणलं कसला भारी बोलता तुम्ही सूरज. हं. अरे वा. पण सूरजची झापूक झुपूक स्टाईल असेल किंवा बुक्कीट टेंगुळ असेल किंवा आम्ही एकत्र बघितलं अभिजित सावंत आणि निकी वगैरे मिळून तुम्ही दादा असं तुझी acting- झपूक झपूक बाच्या तुझी acting- आबी दादा करायचं. हो, हो. लय बरं वाटायचं. पण आणि आबी दादा करायचं ना, त्या आबी दादा सूट व्हायचं त्या टाइम. पण आम्हाला शिकव ना काय तुझी झापूक झुपूक स्टाईल. अक्षय कुमार पासनं सगळेच तुझी झापूक झुपूक स्टाईल करून गेलेत. मग आता थोडीशी आम्हालाही शिकव की काय करायचंय. बरं हा असं तू म्हण. असं हा झापूक झापूक झुपूक बाच्या झापूक झुपूक बाच्या आय लव्ह यू ना पिल्लू. अगं बाया ग. अरे वा. आता हे ट्रॉफीकडे बघून बोललं पाहिजे तू. आता ती टॉपी माझीच आहे. आता काय बोलायचं. अरे वा. तिथं ज्या नाही श्या नाही माझं म्हणजे खालीच कशी माझं. ठेवणार ही तिला कसं ठेवणार कुठे सांगितलं ना आता तिला बारकं एक घर करायचं आणि तिथे हा. ठेवायचं. तिचं मंदिर आहे ती माझं. देवी मंदिरात माझी आई आहे मरे माता. माझं पप्पा आहेत ओम नमः शिवाय. माझं गणपती बाप्पा आहे. खूप खूप धन्यवाद सूरज तू गप्पा मारल्यास आणि तुला शुभेच्छा खूप साऱ्या. तू जसा आहेस तसा लोकांना प्रेक्षकांना आवडलास तसाच कायम राहा. लय समजलंय त्यांनीच मला समजलंय. त्यांनीच लय जीव लावलंय. आणि माझं महाराष्ट्र माझा आई बापच आहे. माझे आई आणि आप्पा. किती छान. हा. शुभेच्छा तुला. थँक्यू शुभेच्छा. थँक्यू सूरज. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.